काय करायचं रे आता? आपल्याला काय काम आहेत का? आपण इथं का थांबलोय? तर घरला आपल्याला खाया नाही म्हणून, नाही का? बार तात्या आला आणि अजून बाळ्या आला नाही. काय करायचं म्या? या आता हात टेकला बघ त्या बाळ्यामोर. त्यासनी ठाव आहे ना आपण कुठे जाणार नाही ते. बाळू आल्या बिगर राहील का? येईल कवा येईल? जीव गेल्या. अगं भरल्या घरात काय बी काय बोलती हायस? हेनरी, मला तर काही खरे वाटत नाही. काय होणार आहे आपल्या गुंडूचं? त्याला काम कधी शिकवायचं म्हणते मी. अयो तूच शिकावं काम. ह्या जन्मात माझे काही ऐकेल असं मला वाटत नाही बघा. हो असे म्हणून कसे चालेल? त्या बाळूकडून नको ते शिकतो आहे तो. आपल्याला यात लक्ष घालावे लागेल. अयो वैजंता, मी प्रयत्न करून बघितले. त्याला काही शिकवायला गेलं की तोच मला उलट शिकवतो. अय्यो काय गप्पा चालले वाटतं? तू कधी आलास रे तात्या? मगाशी चालू पंचांना भेटून गेलतो ना, सांगितलं नाही होय? अयो अयो नाटक बंद कर रे त्या. गप्प बस. काय रे, खूप जावेसे वाटते का त्या बाळू बरोबर? मला काय आता जा वाटतं. अहो तिकडं काय चालू आहे काय नाही समजा, त्याच्यामुळे गेलो होतो. विचारा पंचासनी. अयो तिथे काय होते ते समजण्यासाठी गेला होता म्हणे. अयो बाळूचा कौल काय लागला तेही सांगितले नाही. बाळू मध्येच कुठे काय बदलला तेही सांगितले नाही. अय्यो म्हणजे बाळू आला नाही की काय? अयो तेव्हा आला नव्हता, आता आला असेल. नाही आला. घरची काय परिस्थिती त्याच्या? अहो पेटलं समज. लय काळजीत आहेत. पण कुठे गेला, कधी येणार, काही समजलं की नाही म्हणतो मी? नाही ते काय समजलं नाही. अय्यो लग्न करावं लागणार म्हणून आला नसेल. अय्यो असं कसं करेल? त्याला यावे तर लागेलच ना. हा हे खरंय, कधीतरी यावं लागल की. पण जाणार कुठं देव? हा एक सांगायचं राहिलं. तुझ्याकडून दुसरी काही अपेक्षा नाही. सांग. अहो आम्ही चाललो होतो ना, तर देवप्पाचा गुरु देवप्पा समजे आडवे आलते आम्हाला. अय्यो मग काय झाले? लय तंटातंटी झाली. अय मुंडकीचे. वैजंता मला तोंडावर शिव्या देतो. नाही अहो असं बाळू देवप्पाच्या गुरुला म्हणला. तोंडावर? मग तोंडावर नाही तर आणखी कुठं देणार? अहो ते बी काहीतरी बडबड करत होते येडेवानी. काय बडबडत होता? काय म्हणलं? बाळू तू शंकर आहेस तर म्या बी काळ भैरी आहे, असं काहीतरी बडबड करत होते. अय्यो आता हे काय नवीन? बाळू आणि शंकर महादेवा. आता मला तरी काय ठाव, बाळू ऐकायला तयार नाही, देवप्पाचा गुरु बी ऐकायला तयार नाही. तात्या अजून काय काय बोलणे झाले? त्या गुरुनं बाळूला धमकी दिली. आता चालला आहेस पुण्यांदा गावात पाय ठेवू देणार नाही. बाळू बी काय ऐकायला तयार नाही. बाळू बी म्हणला येणार, काय करायचं करा. तुम्हाला सांगतो म्या होतो ना त्याच्यामुळं समज. अय्यो कौतुक बंद करा रे तुझा. अय्यो वैजंता समजलं का काही? होय होय समजले. या तात्याने आधीच सांगितले असते ना तर आधीच समजले असते आपल्याला. अय्यो नाही काय समजलं मला तरी सांगा. हो मूर्ख माणसा, त्या देवप्पाच्या गुरुने बाळूला धमकी दिली. तेव्हापासून बाळू गायब आहे. यावरून काही समजते की नाही? अहो नाही, पण बाळूने मला स्वतः सांगितलं येणार आहे म्हणून. अय्यो लवकर येणार म्हणून सांगितलं, पण अजून आला नाही. अय्यो आता हा म्हणजे देवप्पाच्या गुरु ना. नक्की सांगता येत नाही, पण मला तरी असेच काहीतरी वाटते आहे. अय्यो वैजंता तसेच असेल तर तुमचे वाचून खोकला गेला म्हणायचा. मी आता हार खाऊन जाईन वरती, बाळू नाही आला तर. का नाही येणार? येईल की. आणि तुम्हासनी काय बी होणार नाही, नका काळजी करू. कुणासनी काय नाही झालं तरी मला काहीतरी होईल बघा. हवं काय नाही होत कुणासनी.
अव तुम्ही जरा बघून येता का? थांबला असेल कुठेतरी. बाळ्याला उडका मी कुठं बी नाही जायचो, आधीच सांगतो. कुणी ऐकताय का माझं? आपल्या घरला चला. असा माघार नाही घ्यायचो म्या. उडे उठ उठ. राम राम पण यो राम 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 काय घालताय? यो, जेव्हा बघावं तेव्हा पारावर काय असतं रे तुमचं? आत्ता चालू आहे, शेतावर गेलो होतो. अयो गेलं पण पाहिजे शेतावर, नाही तर खाणार काय? होय, आणि कर बी द्यावाच लागतो ना. यो यो हे फुकटा सगळं धान्य सोडून खडाच बरा उचललास रे तू. आता त्याचा स्वभावच आहे तसा, त्याला तो तरी काय करणार. बाळू संघ गेला होता तर त्याचा संघ तिकडच राहायचा ना तू. ए लय बोल ना ग. पंच बसले आहे म्हणून गप बसलो, नाही तर मग. यो हे फुकटा तोंड बंद करा. बाळूचं काही कळलं नाही, म्हणजे त्याच्या घरच्यासनी बी ठाव नाही तो कुठं गेला आहे ते. त्याची वाट बघून बघून जीव जातोय त्यांच्या घरच्यांचा. यो बाळू आहेच तसा, गेला ती गेला. अय्यो होय ना, ते गंगूताईच्या घरचे आलते तेव्हा बी असंच गायब झालत ना गडी. अयो कुठे जातो काही कळत नाही. एकदा जाऊन बघायला पाहिजे कुठे जातो. अहो कुठं जाणार आहे, उलट्या उड्या मारत गेला असेल पडल्याला गावात, नाहीतर बसला असेल एखाद्या झाडावर कुठं तरी, नाहीतर बसला असेल कुठं तरी खड्डा खोदून. अयो बाळू खड्डा खोदून खड्ड्यात जाऊन बसतो. पण आव ते असंच उदाहरण म्हणून बोलला. तुम्हाला काय वाटलं खरंच खड्ड्यात बसला काय? अयो काही सांगता येत नाही बाबा, त्याच खड्डा करून बसेल आतमध्ये. अयो हा खरंय, बाळू येते म्हणल्यावर बसल बी वा. काय सांगता? बरं बाळूच्या घरची काय परिस्थिती काही कळलं? आम्ही तरी कुठं गेलो आहे, बाहेर न बघितलं तेव्हा पार वाट बघून कटाळलं तर असंच दिसत होतं बघा. आय आता काय बोलायचं ग? मला बी काय समजना झाला आहे. तुम्हाला धीर धरायला सांगत होते, तर आता माझाच धीर सुटत चालला आहे बघ. काय करावं ह्या बाळूचं? माझ्या पोरीच्या आयुष्याचा खेळ चालला आहे. तात्या म्हणतात तसं जर बाळूमामासनी खरंच काम आहे आणि म्हणून ते थांबले आहेत, तर मग घरला कवा येणार आहे ते त्यालाच ठावं. बाळूमामा असं का वागत्यात काय बी समजणं झालं. गावातली लोक जेव्हा माझ्याकडे बघतात तेव्हा कसं तरीच वाटतं. तू कशा पायी बाहेर जातीस? अगं तिची काय चुकी आहे? हा त्या घराच्या बाहेर बी जायचं नाही तिनं. ते तुझ्या लाडक्या लेकाला विचार, तिच्याकडे लोक कसं बघतात हे काय तुला ठाव नाही का? जसं काय लगीन हिच्यामुळेच होत नाही. लोक मलाच विचारणार लगीन का होत नाही आणि सारखं टोचून बोलत राहणार. असं काय बी नाही व्हायचं. एकदा का लगीन झालं समद्यांची तोंड बंद होत्याल बघ. होय, पर त्यासाठी बाळूमामा घरला यायला पाहिजे की नाही? एवढं लांब जाऊन आला आणि मधनच काय काम निघालं असेल? कसली काम नाटक आहेत निसती. तात्याने कौल काय लागला ते बी सांगितलं नाही. बाळू आल्यावर समजलंच की. आणि मग निघाला असेल काय तर काम, कुणीतरी भेटला असेल. राहू दे, काम झालं येईल, आपण वाट बघू. वाट बघू आपण, दुसरं काय करणार आहे? काय बी झालं तरी आजी बाळूमामाची कड घेणं काय सोडत नाही. हा बघितलं का, आजवर म्या म्हणत होते, आता तुझ्या नातीला बी कळत आहे. हे समद बाळूमुळं होत आहे, हे सुरू न ग.
यो बरं झालं तू आलीस. तात्या गेलाय देवप्पाकडे त्यांना बोलवायला. कशासाठी? त्यांना आपल्या सोबत बघितले तर आपले नाव जोडले जाईल त्यांच्या सोबत. यो वैजंता असं काय करतेस? बाळूचं काय झालं ते समजायला नको का म्हणतो मी. हेनरी, फार काही विचारत बसू नका. लवकरात लवकर विषय संपूर्ण टाका. तू लवकरात लवकर आरतीचं ताट घेऊन ये. कशाला? काय गरज आहे? त्यांना बोलून लवकर घालवून टाका. आरती करतायत. पंच पंच घेऊन आलो संदेशनी. 1 2 3. हे मला दिसत नाही करे ते. 1 2 3 म्हणे. अयो राम 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 राम. मला बोलवायचं धाडस कसं केलंस रे पंचा? अयो धाडस नाही. बाहेर पडून तुम्हाला जरा बरं वाटेल म्हणून इकडे बोलवलं. देवपाच काय झालं म्हणतो मी. खावं नाही पंच. तेव्हापासनं बाळ्या गेला आहे ना, तेव्हापासनं हे असलं काहीतरी झालं आहे बघा. बोलत नाहीत, नुसतं बाळू 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 बाळूच करतात. आठवण बी बाळूचीच काढतात. यो बाळूची आठवण. त्याचं काय झालंय ते मी बघून घेईन. तुम्ही कशाला बोलवलंय ते सांगा. अयो मुद्दा असा आहे की तो बाळू आला सिद्धनाथाला गेला होता कौल लावण्यासाठी. तो अजून परत आला नाही. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही त्याला धमकी दिली म्हणूनच. होय, आम्हीही त्याचीच वाट बघतो. बाळू लवकर ये. मी अभी त्याचीच वाट बघतो आहे. ए तू गप. एक शब्द बोल नकोस. बाळू गावात परत आला नाही. मला कळले की तुम्हीच काहीतरी. नाही, पण माझ्यामुळे तो गायब झाला असता तर आवडलं असतं मला. त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू आहे. काहीतरी वेगळं सुरू आहे म्हणजे माहित नाही, पण काहीतरी सुरू आहे हे नक्की. म्हणजे तुम्ही त्याला काही केले नाही तर? नाही, एवढंच बोलायचं होतं असं दिसतंय मला. बोलून झालंय, निघतो आम्ही. चालले बाप्पा. चला नीट घेऊन जा रे मंगळू. बाळू हे कायमच झालं आहे. अजून किती वाट बघायची? या आधीपासूनच सांगतो आहे, त्याच्या मनाप्रमाणे काय बी कराय ना ग बनून. मग काय आम्ही करतो आहे वय त्याच्या मनाप्रमाणे? असं नाही, गंगी मंदी नव होऊ दे त्याच्या मनासारखं म्हणून. तिचं काय ऐकता? नका ऐक. खरं काय करायचं आहे. आता काय भांडतच बसणार आहे काय? बाळू आला का समद ठीक होईल. अरे कवा यायचा तुझा बाळ्या? हा झाली की राहत आता. येऊ का मायप्पा? येऊ का म्हणलं? पण चालेल. या की पंच या. काय भांडणं चाललीत रे बाबा मयप्पा? काय नाही, असंच व्हायचं. तुम्ही बसा की बसा. अयो बसायला आलो नाही बघ मी. मला असं कळलं की बाळू अजून घरी आला नाही म्हणून. वय त्याचीच वाट बघतो आहे आम्ही. अयो वाट कसली बघता म्हणून तुम्ही जावई बापू? म्हणजे ए मायप्पा,
अरे त्याला हुडकायला जावं लागेल ना. अयो काय झालं आहे का? अयो काही झालं नाही, तो घरी आला नाही म्हणून. बर तुम्ही त्याला कशा पाहिजे ओळखता आहे? अयो या तात्याने मला सांगितलं की बाळू अजून घरी आला नाही म्हणून. घरची सगळे काळजी करतात अयो म्हणून. म्या कावा म्हणलं? नाही म्हणजे म्या असं कावा म्हणलं. म्या म्हणलं का रात झाली तरी बाळू आला नाही असं म्हणलं. यो असं मला तात्याने सांगितलं म्हणून गावचा पंच म्हणून काळजी म्हणून मी आलो. अय्यो बोलतच बसणार आहात का? जावा हुडका त्याला. यो जायला पाहिजे शोधायला. बघावं लागेल कुठल्या झाडावर तर बसला नसेल जाऊन. अयो असं हातावर हात ठेवून चालणार नाही. चला शोधायला जाऊ. जावई बापू चला चला. चला चला. ए बाया बाळा पाव. अयो कुठेच दिसत नाही. अय्यप्पा मी काय म्हणतो, सगळ्यांनी एकाच ठिकाणी शोधण्यापेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी शोधू. आम्ही तिकडे जाऊन बघ. अयो तुम्ही इकडे जा रे सगळ्यांनी, आणि तुम्ही बाकीच्या इकडे जा. अयो तात्या तू चल इकडे. चालतं. घरी जाऊ नका. हळू. काय झालं तर नसेल ना ग? अगं तू तसं बोलायला लागलीस तर कसं होईल? आधीच पंच आणि देवप्पा बाळूवर खार खाऊन खायतच. आता त्यात तो देवप्पाचा गुरु बी आला आहे. येऊ दे, त्याला कुठं काय केलं आहे बाळून? देवप्पाचा गुरु आहे म्हणल्यावर तो देवप्पाचीच कड घेणार. तो बाळूला म्हणला बी होता गावात पाय ठेवू देणार नाही म्हणून. आता हात तर केला नसेल ना ग? अगं असं काय नाही व्हायचं. तू नका रडू. ए बाळू बाया ए बाया बाया चला तिकडे जाऊन बघ. होय बाया ए बाळू ए बाया बाळू. ए बाळू. बाळू. बाळप्पा ए बाळू. अयो कुठेच सापडत नाही. माणूस म्हणायचं की कोण? बाळू 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 चला चला. बाळू कुठं गेला असेल बाळू? आजी अगं बाळू मामासने काय पहिल्यांदा हुडकाय गेले आहेत वय? हा थांबला असेल कुठतरी. आणि तूच म्हणत होतीस ना ग काहीतरी काम असेल, कुणासने तरी भेटायचं असेल म्हणून. मग येईल त्यो. जेव्हा आमासनी काळजी होती तेव्हा तूच समजवत होतीस ना आमासनी. आता तूच असं बोलत आहेस. आपण कशी माणसं आहेत तुम्हासनी काय ठाव नाही का? बाया अय्यो ए मयप्पा काय करायचं रे बाबा? मला बी समजाना झालंय. ए तात्या खरं काय ते सांग. खरंच माघारी आला होता का बाळू तुझ्या संग? आता म्या का खोटं बोलन? मग अजून कसा आला नाही? अय्यो जावई बापू बाळू एका ठिकाणी थांबतो का कधी? गेला असेल अजून दुसरीकडे कुठेतरी. मग आता काय करायचं? बाया माळ राहणार असं तिकडे जाऊन बघू. अगं आयो माझं लय पाय दुखायला लागलेत बघा. अय्यो अय्यो जावई बापू असं करून कसं चालेल? अय्यो बाळू सापडत नाही. आता मी गावासाठी इतकं करतो, मी थकतो का? चला चला काही बोलत बसत्या. चला चला बघू. चला चला बाळा ए बाळा ए बाळू. तू असं बोलती आहे जसं काय काहीतरी झालंच आहे. आणि समजे गेली आहेत ना बाळू मामाला बघाया. बसला असतील बाळू मामा कुठंतरी. येत्याल बघ समजान संग. तुझ्या तोंडात साखऱ्या पडू दे बाई. आणि तू म्हणत आहेस का देवप्पाच्या गुरुनं काय घात केला असं?
पण बाळू मामा त्यासने ऐकणार आहेत वय वय असल्या 10 गुरुसनी पुरून उरील त्यो मला बी समजत आहे बाळू त्यांच्या नाही ऐकायचं मग धाकधूक तर रागून राहिले आहे ना जेव्हा जेव्हा मला असं वाटतं तेव्हा काहीतरी विपरीत घडतंय म्हणून काळजी वाटते आहे